नमस्ते मंडळी, आज बऱ्याच दिवसांनी आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ बनवत आहे आणि आज आपण कर्जतमधील आपल्या मेन चौकात आहोत. समोर गेलं का कर्जत रेल्वे स्टेशन आणि इकडं गेलं का किल्ले, आता मला पटकन नाव आठवणी त्या किल्ल्याचं, त्या किल्ल्याकडे जाण्याचा हा रस्ता आहे. आणि या कर्जतच्या चौकामध्येच आज आपण एक मस्तपैकी एका हॉटेलचं पर्यटन करणार आहोत. कर्जतमध्ये आल्यानंतर आपल्याला जेवणाची छानपैकी व्यवस्था हवी असेल आणि छानपैकी मराठी पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर आपल्यासाठी या कर्जतच्या चौकामध्येच हे छानपैकी एक हॉटेल आहे. हॉटेल घरंदाज मिजाज शुद्ध शाकाहारी ढाबा. आणि हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे हे हॉटेल एका वाड्यासारख्या वास्तूमध्ये निर्माण केलेलं गेलेलं आहे. अतिशय छान सुंदर डेकोरेशन, बसण्याची अतिशय उत्तम अशी व्यवस्था आणि आपण एका वाड्यामध्ये जेवतोय असा भास होईल असं एक सुंदर प्रकारचं नेपथ्य इथं निर्माण केलेलं गेलेलं आहे. आणि आतमध्ये आल्यानंतरच छानपैकी मराठी संगीत आणि सुगंध दरवळत असतो असं छानपैकी वातावरण. आणि या हॉटेलची USP डिश म्हणजे मी तुम्हाला आता इथे दाखवतो, ते म्हणजे या हॉटेलचा एक छानपैकी आयटम म्हणजे अख्खा मसूर आणि त्याबरोबर तांदळाची भाकरी किंवा रोटी असा सुंदरपैकी मेनू असतो. इतरही अनेक असंख्य अशा डिश या हॉटेलमध्ये आपल्याला मिळतात, पण त्यांची USP डिश म्हणजे आपलं अख्खा मसूर. हॉटेलमध्ये आल्यानंतर हे एक छानपैकी शिल्प इथं उभं केलेलं गेलेलं आहे. मराठी चित्रपटाचे अतिशय काय बोलावं यांच्या कलेविषयी असे असलेले आपले निळूभाऊ, त्यांचा हा इथे पूर्णाकृती पुतळा इथं उभा केला गेलेला आहे आणि तो अतिशय जिवंत आहे. अगदी ते आपल्याकडंच पाहत आहेत असा भास होतो. असं एक छानपैकी शिल्प इथं निर्माण केलेलं गेलेलं आहे. आणि त्यांच्या परिचित अशा वस्तू ते म्हणजे पानाची चंची, विडा, छत्री, निळूभाऊंचं अक्षरशः असं अप्रतिम असं एक स्मारक इथं उभं केलेलं गेलेलं आहे. आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला बसण्यासाठी अशी छानपैकी व्यवस्था इथे आहे. हॉटेलची व्यवस्था आणखी एक खासियत म्हणजे इथे असलेला कार्यतत्पर कर्मचारी अगदी आपली आवर्जून ते दखल घेतात, स्वागत करतात आणि आपल्यासाठी आधी बसण्याची अशी उत्तम अशी व्यवस्था करतात. आणि आज आपण ऑर्डर केलेली आहे हॉटेलची USP डिश, ती म्हणजे अख्खा मसूर आणि त्याबरोबर असलेलं रोटी. तर आज आपण या हॉटेलमध्ये येऊन अख्ख्या मसूरची टेस्ट घेणार आहोत, आस्वाद घेणार आहोत. पण तत्पूर्वी मी तुम्हाला हॉटेलचा ॲम्बियन्स दाखवतो. हॉटेलमध्ये आल्यानंतर छानपैकी आपण शिवकालीन वाड्यामध्ये आल्यासारखं वाटतं. जेवणासाठी अतिशय सुंदर असा ॲम्बियन्स आणि त्याच याच्यावरती उभं केलेलं हे स्वामींचं अतिशय छान असं मंदिर. मराठमोळ्या वातावरणामध्ये जेवणाचा आस्वाद. गणपती बाप्पा आणि स्वामी, बाजूलाच महाराज. आणि आता आपण बसण्याची आणखी एक व्यवस्था पाहण्यासाठी हॉटेलच्या आपण पहिल्या मजल्यावरती जाणार आहोत. वरती जाण्यासाठी जशी वाड्यामध्ये व्यवस्था असते अशाच प्रकारची व्यवस्था इथे केलेली गेलेली आहे. आणि आल्यानंतर आपल्याला निवांत भोजनाचा आस्वाद घेता यावा यासाठी वरती पहिल्या मजल्यावरती देखील अतिशय छान अशी व्यवस्था केलेली गेलेली आहे. आज पर्यटकांची गर्दी आहे. वरती आल्यानंतर आपल्याला छानपैकी भोजनाचा आस्वाद घेता येऊ शकतो आपल्या फॅमिलीसोबत. कर्जतला आल्यानंतर आपण जरूर या हॉटेलला भेट द्या आणि सुंदर असा जेवणाचा आस्वाद आपण इथे घेऊ शकता. फार कमी ठिकाणी अशी सजावट पाहायला भेटते आणि त्याबरोबरीनं आपलं छान असं स्वागत इथं होऊ शकतं. आणि आज आपण
आपल्या या हॉटेलचे मालक भोसले आणि आणखी त्यांचे सहकारी, त्यांची छोटीशी एक मुलाखत घेणार आहोत. आणि आज आपल्यासमोर आहेत सर. आपलं नाव? हां, अच्छा. किती वर्ष झाली हे हॉटेल साधारण चालू करून? 3 वर्ष कंप्लीट झाली. तुमचं हॉटेल तर खूप सुंदर आहे आणि हॉटेलचा ॲम्बियन्सबाबत तुम्हाला अगदी 100% मार्क्स आहेत. आणि आपल्या हॉटेलची USP डिश कुठली आहे? अख्खा मसूर. वा 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 वा, महाराष्ट्राचं एकदम आवडतं जेवण. आणि कसा आहे ग्राहकांचा प्रतिसाद तुम्हाला? ओके, छान. बरं आहे. तुमच्या या हॉटेल व्यवसायास आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा.